लास्ट व्हिडिओमध्ये आपण सोनोमीटर बघितलं आणि व्हेरिफिकेशन्स ऑफ ए लॉज ऑफ ए लेंथ बघितले सोनोमीटरने. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मोस्ट IMP असलेला बीट्स आणि बीट फ्रिक्वेन्सी आणि त्याचं एक्सप्रेशन. चला, काय असतं बीट्स? बीट्स अल्टरनेट वॅक्सिंग अँड वॅनिंग आफ्टर इक्वल टाइम इंटरवल. ठीक आहे. एका इक्वल टाइम इंटरवल नंतर काय करा, तो बीट काय करणार आहे, अल्टरनेट काय करणार, वॅक्सिंग करणार आहे आणि वॅनिंग करणार आहे. ओके, तर वॅक्सिंग म्हणजे काय? मॅक्झिमम साऊंड. वॅनिंग म्हणजे काय? मिनिमम साऊंड. आपण त्याची डेफिनेशन बघणार आहे, पण आता सध्या लक्षात ठेवायचं आपल्याला. मॅक्झिमम साऊंड म्हणजे कसं, टिक, हे काय झालं, टिक टिक काय झालं तुमचं मॅक्झिमम साऊंड, आणि त्याच्यानंतर मी पॉज घेतला म्हणजे मिनिमम साऊंड झाला. ठीक आहे, तेच म्हणजे काय, बीट्स. नंतर आपण बघणार आहे बीट फ्रिक्वेन्सी. बीट फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? नंबर ऑफ वॅक्सिंग अँड वॅनिंग पर युनिट सेकंद. एका सेकंदात किंवा एका टाइम इंटरवलमध्ये तुमचे किती नंबर ऑफ वॅक्सिंग आणि वॅनिंग होतील, त्याला आपण काय म्हणतो, बीट फ्रिक्वेन्सी. ओके, चला वॅक्सिंग बघू. मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड ऑफ ए साऊंड. मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय? इंटेन्सिटी ऑफ साऊंड. त्याला काय म्हणू शकतो तुम्ही, मॅक्झिमम इंटेन्सिटी ऑफ साऊंड. ठीक आहे. नंतर आहे तुमचं वॅनिंग म्हणजे काय? मिनिमम ॲम्प्लिट्यूड ऑफ साऊंड. म्हणजेच काय? इंटेन्सिटी कशी असणार तुमची इथं? इंटेन्सिटी ऑफ साऊंड कसं आहे? मिनिमम. बरोबर नाही? इथं कसं असणार आहे? इंटेन्सिटी ऑफ साऊंड कसं असणार आहे? मॅक्सिमम. ठीक आहे. चल आपण आता काय करूया, एक्सप्रेशन बघूया. इथं काय, इथं जर मी बघितलं, इथं काय चाललंय तुमचं, फ्रिक्वेन्सी संदर्भात झालं, बीट फ्रिक्वेन्सी. म्हणजे इथं फ्रिक्वेन्सी काय करणार, व्हॅरी करणार. इथं काय करणार, फ्रिक्वेन्सी व्हॅरी करणार. ओके, चला एक्सप्रेशन फॉर ए बीट्स, आणि हा तुमच्यासाठी मोस्ट टाइम. ठीक आहे, एक्सप्रेशन फॉर ए बीट फ्रिक्वेन्सी किंवा बीट पण विचारतो. हा तुमच्यासाठी IMP. तर मला बघू द्या, IMP शब्द लिहिलेला दिसते का? दिसतंय. आता बघा काय करूया आपण, रेग्युलर इक्वेशन. आपल्याला x1 काय घेतो आपण, x1 इज इक्वल काय, A sin ओमेगा टी. बरोबर की नाही? आता इथं काय करायचं, ओमेगा, कारण की फ्रिक्वेन्सी आपल्याला बदलायची. ठीक आहे. ओमेगा म्हणजे काय असतं, 2πn. मग 2π कॉन्स्टंट आहे, मग काय व्हेरिएबल आहे, n1. म्हणून मी काय म्हटलं, A sin 2π n1. ठीक आहे. x2 इज इक्वल काय, मग यालाच मी डायरेक्ट आता A sin ओमेगा 2 इंटू टी म्हणजे काय, A sin 2πn. ठीक आहे. आता यांचं काय करू आपण, x इज इक्वल काय, दोघांची ॲडिशन करू आपण. x इज इक्वल काय, x1 प्लस x2. चलो, x1 किती आहे तुम्हाला, x1 काय दिलं तुम्हाला, A sin 2π n1 इंटू टी प्लस A sin 2π n2 इंटू टी. काय कॉमन काढू शकते मी इथून, A कॉमन काढू शकतो. भावनिक व्हायचं नाही, साईन काढायचं. साईन हा काय, अँगल आहे, त्यासोबत अँगल आहे, अँगल व्हेरिएबल आहे. ठीक आहे. ओके, A कॉमन काढला, काय राहिलं तुमचं, साईन 2π n1 टी प्लस साईन 2π n2 इंटू. चल बा, आता फॉर्म्युला कोणता यूज करायचा आपल्याला, साईन A प्लस साईन B. काय असतं तुमचा, 2 साईन A प्लस B डिवाइड बाय काय, 2 इंटू कॉस
ए मायनस बी डिवाइड बाय काय, ठीक आहे. चला बस झालं. आता हेच फॉर्म्युला आपल्याला इथं एक्सपान्शन इथं साईन हा काय तुम्हाला दिसतो ए आणि हा काय दिसतो तुम्हाला बी, ठीक आहे. आ ए आणि आ बी, बस एवढं सॉल्व करायचं आपल्याला. एक्स इज इक्वल काय भेटेल मला, एक्स इज इक्वल काय भेटेल, ए कॉन्स्टंट आहे ॲज इट इज. राहिला काय मग काय 2 साईन, बरोबर की नाही. इथं काय लिहिणार तुम्ही 2 साईन 2a हां साईन साईन ओके ए प्लस बी. ए किती आहे तुमचा, ए काय तुमचा 2 पाय आहे, तो कॉन्स्टंट आहे दोन्ही ठिकाणी कॉन्स्टंट आहे. मग मी बाहेर काढून घेतलं डबल स्टेप करण्याऐवजी 2 पाय, आणि हा टी पण कॉन्स्टंट आहे मी पण वाढवून घेतला. मग इथं काय राहिलं फक्त n1 आणि n2, म्हणून काय घेतलं फक्त n1 आणि n2 डिवाइड बाय काय 2, ठीक आहे. इंटू कॉस, परत तेच 2 पाय टी कॉमन काढून घेतला, रिमेनिंग करायला मग तुमचं n1 मायनस n2 डिवाइड बाय काय, ठीक आहे. आता बघा n1 प्लस n2 डिवाइड बाय 2 म्हणजे काय केलं, ॲव्हरेज केलं, आणि ॲव्हरेज केलं म्हणजे काय ॲप्रॉक्सिमेटली जवळ गेलो, म्हणून काय म्हटलं देअरफॉर n1 प्लस n2 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू काय या, ठीक आहे. मग इथं मी काय टाकलं या पद्धतीने टाकलं. मग एक्स इज इक्वल काय भेटलं मला 2a साईन 2 पाय हां n1 प्लस n2 डिवाइड बाय 2 काय n, म्हणून घेतलं मी n इंटू टी. हा n फक्त बघा लक्षात ठेवा, मी फक्त लिहिताना वस्तू घेतलं. मग काय राहिलं तुमचा कॉस 2 पाय टी n1 मायनस n2 डिवाइड बाय काय 2, ओके. आता मी जर कम्पॅरिझन केला, आता मी थोडंसं व्यवस्थित रिअरेंज करून देतो, ठीक आहे. बा इथला पार्ट दिसतोय का, दिसतोय ओके. याला फक्त रिअरेंज करून घेतो. बघा काय करतो मी, तो ए आणि हा कॉस जो आहे तो या साईडला आणला, कॉस 2 पाय टी n1 मायनस n2 डिवाइड बाय काय 2 इंटू काय साईन 2 पाय n म्हणजे काय ओमेगा, मी या पद्धतीने घेऊन टाकलं साईन ओमेगा टी. हे काय भेटलं मला एक्स. याचं मी स्टँडर्ड इक्वेशन सोबत कम्पेअर केलं, स्टँडर्ड इक्वेशन काय तुमचं एक्स इज इक्वल काय ए साईन ओमेगा टी. आता इथं बघितलं साईन ओमेगा टी म्हणजे हा जो काही जो आहे तो काय असणार आहे ए असणार आहे. मी याला काय करतो रिझल्टंट भेटणार आहे, म्हणून मी त्याला रिझल्टंट म्हटलं आर, ठीक आहे. ह्या इक्वेशननुसार मला आर ची व्हॅल्यू काय मिळाली, ह्या इक्वेशननुसार मला आर ची व्हॅल्यू काय मिळाली, आर ची व्हॅल्यू काय मिळाली कुठं चमकतो, मला ह्या इक्वेशननुसार आर ची व्हॅल्यू काय मिळाली 2a कॉस 2 पाय टी बरोबर 2 पाय टी. राहिलं काय तुमचं मग n1 मायनस n2 डिवाइड बाय काय 2. चला मी जर म्हटलं वॅक्सिंग, मग काय व्यवस्थित इथं डायग्राम काढतो, ठीक आहे. हां मॅक्झिमम अँप्लिट्यूड जर विचारलं तुम्हाला, इथला मॅक्झिमम अँप्लिट्यूड किती येणार आहे 2a, आणि मिनिमम अँप्लिट्यूड बोललो तर हे किती आला 0, ठीक आहे. मग वॅक्सिंग म्हटलं तर काय येणार आहे प्लस ऑर मायनस 2a, ठीक आहे. वॅनिंग की म्हटलं तर आर ची व्हॅल्यू काय झाली, वॅक्सिंग जर म्हटलं आर इज इक्वल टू काय प्लस ऑर मायनस 2a. जर मी वॅनिंग जर म्हटलं आर इज इक्वल टू काय 0, प्लस ऑर मायनस घ्यायची गरज नाही, मग म्हटलं 0. मग आपण काय करूया तेच करूया कंडिशन फॉर ए वॅक्सिंग म्हटलं तर आर ची व्हॅल्यू काय टाकणार तुम्ही प्लस ऑर मायनस 2a इज इक्वल काय 2a कॉस 2 पाय टी n1 मायनस n2 डिवाइड बाय काय 2. हा 2a गेट कॅन्सल म्हणजे काय प्लस ऑर मायनस 1. राहिला काय तुमचा कॉस 2 पाय टी n1 मायनस n2 डिवाइड बाय काय 2. आता काय करूया या कॉसला या साईडला शिफ्ट करू, ठीक आहे. म्हणजे काय होणार आहे कॉस इनवर्स होऊन जाईल, ठीक आहे. कॉस इनवर्स ऑफ प्लस ऑर मायनस 1 इज इक्वल टू काय 2 पाय टी n1 मायनस n2 डिवाइड बाय काय 2. आता आपल्याला काय लक्षात आलं कॉस इनवर्स ऑफ प्लस ऑर मायनस 1 कधी येऊ शकतं जेव्हा कॉसची व्हॅल्यू कधी असणार आहे 0, पाय 2 पाय 3 पाय. हां मग आपण काय म्हणणार
कॉस इनवर्स ऑफ प्लस और माइनस 1 इज इक्वल टू काय देणार आहे, जेव्हा 0 पाय 2 पाय 3 पाय डॉट 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 पी पाय पी पाय घेणार आहे आणि पी इज इक्वल काय घेणार आपण, पी इज इक्वल काय घेणार आहे 1 2 सो ऑन अप टू एन पर्यंत जाणार आहे. चला आपण काय करूया, या स्टँडर्ड इक्वेशनशी मी डायरेक्ट पी पायशी कम्पेअर केले. ठीक आहे, झिरोच्या ऐवजी मी डायरेक्ट काय केलं, पी पायशी कम्पेअर केले. मग काय म्हणतो मी, पी पाय इज इक्वल टू काय 2 पाय टी n1 मायनस n2 डिवाइड बाय काय 2. हे बघा R2 कॅन्सल, R2 कॅन्सल, आ पाय कॅन्सल, आ पाय कॅन्सल. मग रिमेनिंग करायला तुमचं P इज इक्वल काय टी n1 मायनस n2. ठीक आहे, आता मी काय करतो, टी काढतोय, टाइम इंटरवल काढतोय. ठीक आहे, मग टी इज इक्वल टू काय P अपॉन n1 मायनस n2. टी इज इक्वल काय तुम्हाला n1 मायनस n2. म्हणून काय म्हटलं मी, पहिल्या वॅक्सिंगसाठी किती टाइम पिरियड लागणार आहे, मी त्याला म्हटलं T1. म्हणून पीची व्हॅल्यू किती टाकणार आपण 1. मग T1 इज इक्वल टू काय येणार आहे, T1 इज इक्वल काय 1 अपॉन n1 मायनस n2. जर मी T2 बोललो तर किती येणार तुमचं, पीची व्हॅल्यू किती टाकणार 2 n1 मायनस n2. T3 जर सांगितलं तुम्हाला T3 तर काय होणार तुमचं 3 अपॉन n1 मायनस n2. अशा सो ऑन चालू जाते. ठीक आहे, मग मी म्हटलं टाइम इंटरवल बिटवीन टू सक्सेसिव्ह वॅक्सिन, टाइम इंटरवल बिटवीन टू सक्सेसिव्ह वॅक्सिन. टाइम इंटरवल बिटवीन टू सक्सेसिव्ह वॅक्सिन. सक्सेसिव्ह वॅक्सिन म्हणजे काय, अल्टरनेट जो काय वॅक्सिन करणार म्हणजे काय T2 आणि T1 ह्यांच्यामधला टाइम पिरियड काय असणार. म्हणून काय काढलं मी, त्याला म्हणतो कॅपिटल T. तो काय आला तुमचा T2 मायनस T1. चला T2 किती तुमचा 2 अपॉन n1 मायनस n2, 1 अपॉन n1 मायनस n2, बरोबर की नाही. मग 2 मायनस 1 काय आलं, कॅपिटल T ची व्हॅल्यू काय आली तुमची, आन्सर काय आलं 1 अपॉन n1 मायनस n2. टाइम पिरियड किती झाला तुमचा 1 अपॉन n1 मायनस n2. आता मी तुम्हाला विचारलं बीट म्हणजे काय किंवा फ्रिक्वेन्सी विचारली, फ्रिक्वेन्सीमध्ये जर चेंज झाला तर काय म्हणतो त्याला बीट. ठीक आहे, फ्रिक्वेन्सी जर विचारले मग फ्रिक्वेन्सी काय म्हणतात तुम्ही, रेसिप्रोकल ऑफ टाइम. तुम्ही काय म्हणशाल रेसिप्रोकल ऑफ टाइम, रेसिप्रोकल ऑफ टाइम. मग n इज इक्वल काय ना तुमचं, n इज इक्वल काय येणार आहे n1 मायनस n2. फ्रिक्वेन्सी काय भेटेल मला, रेसिप्रोकल ऑफ टाइम. आणि हीच आहे माझी बीट फ्रिक्वेन्सी, ही जी आहे यालाच काय म्हणणार आपण बीट फ्रिक्वेन्सी. ही काय तुमची बीट फ्रिक्वेन्सी. आता सध्याला मी बीट फ्रिक्वेन्सी डायरेक्ट का म्हणतो ते तुम्हाला लक्षात येऊन जाईल, कारण की n1 मायनस n2 आलं, बीट आला आपल्याला. ठीक आहे, फक्त आपण कशासाठी काढले आता, वॅक्सिंगसाठी. आता आपण काय काढणार वॅनिंग, आणि वॅनिंग काढण्यासाठी मी तिकडचा पार्ट काय करतो रफ करतो. ठीक आहे, फॉर वॅनिंग तिथं वॅक्सिंग झालं. आता आपण काय काढणार फॉर वॅनिंग. फॉर जर मी वॅनिंग म्हणत असेल तर आरची व्हॅल्यू किती घ्यावं मला 0. आरची व्हॅल्यू किती घ्यावं मला मग 0 इज इक्वल टू 2a कॉस 2 पाय टी n1 मायनस n2 डिवाइड बाय काय 2 याला इकडे शिफ्ट केलं तर काय म्हणजे 0 इज इक्वल काय कॉस 2 पाय टी n1 मायनस n2 डिवाइड बाय काय 2. कॉसला इकडे शिफ्ट केलं म्हणजे काय कॉस इनवर्स ऑफ 0 इज इक्वल काय 2 पाय टी n1 मायनस n2 डिवाइड बाय काय 2. कॉस इनवर्स ऑफ 0 कोणाची व्हॅल्यू आहेत, कॉस इनवर्स ऑफ 0 कोणाची व्हॅल्यू आहेत पाय बाय 2 3 पाय बाय 2 5 पाय बाय 2 म्हणजेच काय ऑड मल्टिपल. आणि ऑड मल्टिपल दाखवण्यासाठी आपण काय करतो 2pp मायनस 1 n 2pp मायनस 1 पाय बाय 2. चला आता आपण काय करू याच्याशी डायरेक्ट कम्पेअर करू या इक्वेशनशी. ठीक आहे, म्हणून काय म्हणतो मी, कारण की या सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला तसेच भेटतील म्हणून काय म्हणतो मी. आणि पीची व्हॅल्यू काय होणार आहे, पीची व्हॅल्यू काय होणार आहे 0 1 2 3 म्हणून जाणार आहे. ठीक आहे,
मग मी काय केलं, या इक्वेशनशी कम्पेअर केलं या इक्वेशनशी, म्हणजे काय 2pp - 1 इंटू द ब्रॅकेट काय π/2 इज इक्वल टू काय 2πt n1 - n2 डिवाइड बाय काय, चल मग R2 कॅन्सल, R2 कॅन्सल, आपा कॅन्सल, आपा कॅन्सल, मग रिमेनिंग काय राहिलं तुमचं 2pp - 1 डिवाइड बाय काय 2 इज इक्वल काय t इंटू n1 - n2. आता काय काढू आपण, टी काढूया. आता काय काढू आपण, टी. इथं जसं काढलं ना आपण, इथं काय काढलं आपण टी, तसंच आपण इथं पण काय काढूया, टी काढूया. मग टी इज इक्वल टू काय येणार आहे, मग टी इज इक्वल काय येणार आहे, ॲज इट इज टू आपण 2pp - 1/2, ठीक आहे. आणि n1 - n2 इकडे मल्टिप्लाय, इकडे काय डिवाइडला n1 - n2. हे काय म्हटलं मला, टाईम पिरियड भेटला. मग तुम्हाला जर मी म्हटलं T1 काढा आणि T2 काढा, जसं तिथं काढलं तसंच काढूया आपण. T1 काढायचं म्हटलं पीची व्हॅल्यू किती टाकलं तुम्ही 1, म्हणजे काय 1 - 2 - 1 किती होणार 1/2 n1 - n2. T2 काय होणार तुमचा 1 किती येणार 2 टाकला, पीची व्हॅल्यू काय येणार तर 2 म्हणजे 4 - 1 म्हणजे काय 3/2 n1 - n2. T3 बघा बरं पटकन, T3 काय ना मग π/2 n1 - n2. ठीक आहे. आता मी इथला पार्ट रफ केलेला आहे, या पार्टचा यूज करतो. ठीक आहे. आता मी काय करतो, जसं इथं काय काढलं आपण टाइम इंटरवल बिटवीन 2 सक्सेसिव्ह वॅक्सिंग, आता तसंच काय काढणार आपण त्या टाइम इंटरवल बिटवीन 2 सक्सेसिव्ह टाइम इंटरवल बिटवीन 2 सक्सेसिव्ह वॅनिंग, म्हणजे आरची व्हॅल्यू काय झाली 0. मग आता आपण काढणार आहे त्याला काय म्हणतो मी कॅपिटल टी. कॅपिटल टी इज काय T2 - T1. T2 - T1. T2ची व्हॅल्यू किती आली आपल्याला 3/2 n1 - n2. किती 3/2 n1 - n2. याची व्हॅल्यू किती झाली 1/2 n1 - n2. चला किती येणार आहे सबट्रॅक्शन यांचा 2/2 n1 - n2. ठीक आहे. हे बघा R2 कॅन्सल, R2 कॅन्सल, म्हणजे काय भेटलं मला कॅपिटल टी इज इक्वल काय 1/n1 - n2. आता हे काय काढलं आपण टाइम इंटरवल काढलं बरं कधी आपल्याला काय भेटलं टाइम इंटरवल, बघा बरं सेमच भेटलं. ठीक आहे, टाइम इंटरवल मिळाला. आता आपण काय म्हणूया फ्रिक्वेन्सी. आता काय करू आपण फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय रेसिप्रोकल ऑफ टाइम. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड म्हणजे n इज इक्वल काय येणार आहे 1/t, म्हणजे काय ना तुमचं n1 - n2. ठीक आहे, n1 - n2. हे कधी भेटलं मला, हे कधी भेटलं वॅनिंग होण्यासाठी. फ्रिक्वेन्सी कधी भेटले वॅनिंग होण्यासाठी, हे कधी भेटला वॅक्सिंग होण्यासाठी. ठीक आहे, हे कधी भेटलं मला वॅक्सिंग. दोघांचं जर मी फ्रिक्वेन्सीचं बघितलं रेट तो कसा आहे सेम आहे. हे दोघं कसे मिळाले मला सेम. मग आपल्याला इथं आपण हेच म्हणतो बीट फ्रिक्वेन्सी म्हणजे काय नंबर ऑफ वॅक्सिंग अँड वॅनिंग पर युनिट सेकंद. एका सेकंदात तुमचे किती वॅक्सिंग होते आणि किती, त्यालाच आपण काय म्हणतो बीट फ्रिक्वेन्सी. बीट फ्रिक्वेन्सी काय बीट फ्रिक्वेन्सी म्हणजे काय नंबर ऑफ वॅक्सिंग अँड वॅनिंग पर युनिट सेकंद किंवा पर युनिट टाइम. वॅक्सिंग अँड वॅनिंग पर युनिट सेकंद म्हणून. ठीक आहे. आता पर युनिट सेकंद म्हटल्यामुळे तुम्हाला लक्षात येऊन जाईल की बीट फ्रिक्वेन्सी आणि दोघांचा टाइम पिरियड कसा आहे सेम आहे. दोघांचा टाइम पिरियड कसा आहे सेम आहे. दोघांचा टाइम पिरियड जर सेम आहे म्हणून तर मी असं उच्चार केला होता बघा टिक टिक, आणि टिकचा आवाजचा जो टाइम पिरियड आहे आणि स्टॉपिंग जो टाइम पिरियड आहे तो कसा मिळाला तर सेम. यालाच म्हणतात बीट. ठीक आहे, सगळ्यांना क्लिअर असेल.